नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्या संबंधीच हा महत्वाचा व्हिडिओ इथे तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेला आहोत. नेहमीप्रमाणे नोकरी विषयक माहितीचा हा व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी नोकरी विषयक माहितीचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे असे महत्वपूर्ण नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आजची जाहिरात कुठून आहे ती आपण बघूया. सो जिल्हा परिषद अकोला यांच्या अंतर्गत ही नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. तर हे अकोला गव्हर्नमेंट यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण माहिती जी आहे या जाहिराती संबंधी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची फेक जाहिरात ही नाहीये. आपण आपल्या चॅनलवरती अशाच जाहिराती प्रसिद्ध करतो ज्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या इलिजिबल असाल तर इथे त्यासाठी अप्लाय करू शकता. तर चला संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे ती आपण बघूया. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या अंतर्गत ही जाहिरात आहे. अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत अधीनस्थ सर्व शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरणार. सो कंत्राटी पदभरती आहे, पण जरी कंत्राटी असेल तर आरोग्य विभागाअंतर्गत तुम्हाला अनुभव मिळणार आहे. सो अटी शर्ती काय आहेत यासाठी इथे बघूया. सो पदाचं नाव तदर्थ वैद्यकीय अधिकारी, शैक्षणिक अर्हता यासाठी लागणार आहे MBBS. विशेष पदांसाठी इथे बालरोग तज्ञ, विषक, शल्य चिकित्सक, बधिरीकरण, स्त्रीरोग तज्ञ इत्यादी तज्ञ पदांसाठी त्या विषयातील पदव्युत्तर पदवी पदविका आवश्यक. वयोमर्यादा इथे मुलाखतीच्या दिनांकास वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावं. सो कंत्राटी तत्वावर काम करीत असताना कोणत्याही प्रकारे कायमस्वरूपी इथे तुम्हाला हक्क सांगता येणार नाहीये. सो यासाठी मुलाखती दिलेल्या आणि निवड झालेल्या उमेदवारांना अकोला जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही शासकीय रुग्णालयात निकड लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी गट या पदावर कंत्राटी तत्वावर नेमणूक इथे देण्यात येणार आहे. सो जे इच्छुक उमेदवार आहे यांनी कार्यालयाकडून विहित केलेल्या दिनांकाला मुलाखतीच्या दिवशी अर्ज करून मूळ व शैक्षणिक इतर आवश्यक दस्तावेजांसह प्रमाणपत्रासह मुलाखतीला प्रत्यक्ष हजर राहायचं आहे. सो यासाठी तुम्हाला जे आहे इथे वेतन मिळणार आहे 75,000 रुपये आणि विशेष पदांसाठी 85,000 रुपये इतकं एकत्रित दरमहा मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे. सो अर्जासोबत तुम्हाला तुमचा फोटो, शैक्षणिक अर्हता, तुमच्या सर्व वर्षांच्या गुणपत्रिका, प्रयत्न प्रमाणपत्र, अटेम्प्ट सर्टिफिकेट आपण ज्याला बोलतो, वयासंबंधीचा दाखला, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेचा नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तुमचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. इथे तुमचे अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र, मागासवर्गीय असेल तर त्या संबंधीचा तुमचा जातीचा दाखला, जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र साक्षांकित करून देणं आवश्यक राहणार आहे. नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्जासह नमूद केलेल्या संपूर्ण कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करायचा आहे. कार्यालयातून कळवण्यात आलेल्या दिनांकच्या दिवशी मुलाखतीस इथे हजर राहायचं आहे. मुलाखतीसाठी वेगळे मुलाखत पत्र पाठवले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रांसह कार्यालयाकडून कळवण्यात आलेल्या दिनांकाला हजर राहणं गरजेचं राहील. उमेदवाराला तर नियुक्ती दिली जाईल. पात्र ठरवलेल्या अपात्र ठरल्यास मुलाखतीच्याच वेळी त्यांना त्रुटी कळवल्या जातील. मुलाखत दिन, स्थळ ठरवणे यामध्ये बदल करणे हे सगळं अकोला यांच्या अध्यक्षतेखालील समितीला राहते. सो इथे हा अर्जाचा नमुना आहे तुम्हाला दिलेला. तो यामध्ये तुमचा फोटो, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, ईमेल आयडी, रजिस्ट्रेशन नंबर, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, कॉन्टॅक्ट नंबर, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत आहे, डॉक्युमेंट काय काय जोडले आहे त्याची चेकलिस्ट दिलेली आहे. सो पूर्ण डॉक्युमेंट साक्षांकित करून जे आहे तुम्हाला इथे जोडायचे आहे. तो यामध्ये महत्वाची इथे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. सो अर्जासोबत तुम्हाला तुमचा फोटो जोडायचा आहे, तुमचं अटेम्प्ट सर्टिफिकेट, शैक्षणिक अर्हता, सगळ्या वर्षांच्या गुणपत्रिका तुमच्या, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, तुमचं भारतीय वैद्यक परिषदेचं नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र किंवा भारतीय, तुमचं इंटर्नशिप सर्टिफिकेट, अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र,
आणि इथे प्रिंट केलेलं तुमचं स्वघोषणापत्र आहे ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे. हा ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे. डॉक्युमेंट लावून तुम्हाला इथे आरोग्य विभागाअंतर्गत जे आहे इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. तो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.